मंत्री छगन भुजबळांनी अचानक शरद पवारांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार शिंदेंशी बोलायला तयार, भुजबळांची माहिती। शांततेच्या नावाखाली भुजबळांचा दंगल घडवण्याचा प्लान, पवार भुजबळ भेटीनंतर जरांगेंचा आरोप। विधानसभेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर, 288 जागांचा सर्वे करणार, लोकसभेला सर्वेवर वोट ठेवणाऱ्या भाजपला उत्तर। पत्नीला विधानसभेचं तिकीट दिलं असतं तर निलेश लंके आमच्याकडून लोकसभा लढायला तयार होते, अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं विधान। विधान परिषद निवडणुकीच्या आधी मिलिंद नार्वेकरांचा पराभव झाल्यास मविया सोडण्याची ठाकरेंची धमकी, न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख कमी होणार नाही, मातोश्रीवरच्या भेटीनंतर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं विधान। पूजा खेडकरांनी पुण्याच्या औंध शासकीय रुग्णालयात दिव्यांग सर्टिफिकेट मिळवण्यासाठी केला होता अर्ज, तपासणी अंती अर्ज फेटाळत दिव्यांग सर्टिफिकेट नाकारल्याची माहिती। कोकण रेल्वेच्या रुळावरची दरड हटवण्याचं काम अंतिम टप्प्यात, थोड्याच वेळात कोकण रेल्वे पूर्ववत होण्याची शक्यता। विशाळगडावरील अतिक्रमणावर प्रशासनाकडून हातोडा, तर खासदार शाहू महाराज छत्रपती उद्या करणार पाहणी। विशाळगडावरील घटनेला शिवभक्तांना जबाबदार का धरता, संभाजीराजेंचा पोलिसांना सवाल, तर दहशतवादी यासीन भटकळ गडावर राहिला तेव्हा कुठे होतं पुरोगामित्व, मुश्रीफांना सवाल। हिंसक घटनांचा पुढाकार घेता हे दुर्दैवी, विशाळगड हिंसाचार प्रकरणी इम्तियाज जलील यांची संभाजीराजेंवर टीका। नाशकात पर्यटकांच्या मूर्खपणाचा कळस, मनाई असतानाही पोहोचले अंजनेरी पर्वताच्या माथ्यावर, वन विभागाकडून सुखरूप सुटका। आणि डोंबिवलीत भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा बनला सीए, माय लेकाच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल।